या मी दुसऱ्या भागाकडे जात आहोत की पवित्र शास्त्रानुसार भविष्यवाणी कशा प्रकारे होतेत आणि कोणकोणत्या मार्गाच्या द्वारे भविष्यवाणी केल्या जातात। भविष्यवाणीचा दुसरा भाग आम्ही पाहत आहोत, कृपादानाचा दुसरा भाग पाहत आहोत। पहिला मुद्दा आमचा आहे की भविष्यवाणी जेव्हा होतात, जेव्हा भविष्यवाणी केली जाते तर त्याला ठराविक वेळ ही परमेश्वरापासून मनुष्य जीवनामध्ये येते। देवाकडून आलेली भविष्यवाणी त्या ठिकाणी ठराविक वेळेसाठी सांगितली जातं। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भविष्यवाणी केली तर ती भविष्यवाणी कधी पूर्ण होणार त्याविषयी सुद्धा वेळा त्या ठिकाणी सांगितल्या जातात किंवा त्या ठिकाणी वर्ष सांगितलं जातं। दुसरे राजे याचा चौथा अध्याय आणि 16 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी भविष्यवाणी केलेली आहे आणि त्या भविष्यवाणीची वेळ त्या ठिकाणी सांगितलेली आहे की भविष्यवाणी कधी कंप्लीट होणार। दुसरे राजे याचा चौथा अध्याय आणि 16 वचनामध्ये काय लिहिलं आम्ही वाचूया। दुसरे राजे याचा चौथा अध्याय आणि 16 वचनामध्ये तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील। ती म्हणाली, छे माझे स्वामी, देवाचे माणूस आपल्या दासीची वंचना करू नका। या ठिकाणी देवाचे सेवक अलिशा जे शुमेनकरी स्त्री असते, तिला मुलगा नसतो किंवा पुत्र नसतो, त्यावेळी अलिशा तिच्याविषयी भविष्यवाणी करतात, माझ्या बहिणी लक्षात ठेव की ज्यावेळी मी पुन्हा येईन आणि वसंत ऋतूच्या त्या वेळेमध्ये तुला पुन्हा त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते, पुन्हा त्या ठिकाणी तुला एक मी जेव्हा भेटेन तू आपला पुत्र उराशी धरशील आणि देवबाप या वचनाप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे करेल। याचा अर्थ जी भविष्यवाणी देवाच्या द्वारे त्या ठिकाणी झाली, परमेश्वर बापाने भविष्यवाणी केली देवाच्या सेवक अलिशाच्या द्वारे, त्यावेळी त्याची एक वेळ ठरलेली असते, तो वेळ सांगतोय। आणि अलिशाने भविष्यवाणी केली, म्हटले की पुढच्या वर्षी मी जेव्हा पुन्हा येईल वसंत ऋतूमध्ये तुला मुलगा त्या ठिकाणी झालेला असेल आणि तो आपल्या तू उराशी घेशील। वेळ त्या ठिकाणी दर्शवलेली असते। पवित्र शास्त्रानुसार सांगतं भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी देवबाप वेळ त्या ठिकाणी सांगतो। दुसरे राजाचा 7वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय त्या ठिकाणी वचन सांगतं। दुसरे राजाचा 7वा अध्याय आणि पहिलं वचन, तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शम्रोनाच्या वेशीत 1 मापसा पीठ एका शेकेलास व 2 मापे सातू एका शेकेलास मिळतील। या ठिकाणी ज्या शम्रोनामध्ये जो दुष्काळ पडलेला होता, शत्रू सैतान अमोर लोकांनी ज्या रीतीनं त्या ठिकाणी त्यांना वेळा दिला होता शम्रोना भोवती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता, खाण्याचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होते आणि बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपण वाचू शकतो। परंतु 7वा अध्याय पहिल्या वचनामध्ये त्या ठिकाणी देवाचे सेवक सांगतात की बाबा लक्षात ठेव की पुढच्या उद्या या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी घडतील, लोकांना ठिकाणी भरपूर अन्न खायला मिळेल। आणि ज्या रीतीने अलिशा बोललेला होता हे देवाच्या द्वारे आलेलं वचन होतं आणि ते वचन ती भविष्यवाणी होती, ती भविष्यवाणी कंप्लीट झाली। तो वेळ सांगितला होता उद्या याच वेळी होईल। उद्याची त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी झाला नाही, परवा झाला नाही, थेरवा झाला नाही। समजा त्या ठिकाणी तो रविवारी बोलला असेल आणि तो म्हणता की उद्या सोमवारी होईल, तर त्या ठिकाणी तो मंगळवार झाला नाही, बुधवार झाला नाही, कारण परमेश्वरापासून आलेली त्या ठिकाणी ती भविष्यवाणी होती। आणि देवाचा शब्द कधीही बदलत नाही। देवा म्हटला तर होणार, तो होणारच। त्या ठिकाणी मनुष्याकडून आलेले शब्द नव्हत की ते मनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्या काही मर्यादा असेल, पण तो देव आमचा सर्व व्यापी आहे, सर्व समर्थ आहे, त्याला मर्यादा नाही। तो आदी अंत आहे, तो अल्फा ओमेगा आहे, सुरुवात आणि शेवट तो आहे। जेव्हा त्याच्यापासून देवाच्या सेवकांकडे शब्द येतात, भविष्यवाणी येतात, ठरलेल्या वेळेमध्ये होतात, कंप्लीट होतात आणि त्या झाल्या पाहिजेत, का ते देवापासून आलेला तो शब्द असतो। माझ्या प्रियानो, देवापासून आलेला तो शब्द असतो। देव जो करू इच्छितो तो होतं। देवाने दिलेली भविष्यवाणी एक वेळ ठरलेली असते, त्या वेळामध्ये ती कंप्लीट होते। दानिएलचा 9वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये काय सांगते। दानिएलचा 9वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये, आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकाचा अन्न करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दुष्टांवर संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत। हे कळून येऊ दे व समजून घे की यरूशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते, खंदक यासह बांधतील। माझ्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी देवाचे सेवक दानिएल याच्याद्वारे इस्रायल लोक बाबेलच्या गुलामगिरीमध्ये जाण्याविषयी भविष्यवाणी असू दे,
ख्रिस्ताच्या जन्माविषयी भविष्यवाणी असू द्या, त्या ठिकाणी 70 वर्षाचा काळ जो त्या ठिकाणी इस्रायल लोकांना गुलामगिरीमध्ये जाणार होता याची भविष्यवाणी परमेश्वर देवबापानं दॅनिएलद्वारे करून घेतली। याचा अर्थ भविष्यवाणी ठरलेली जी वेळ असते त्याच्याविषयी सुद्धा देव प्रकट करतो। या दिवशी, या वेळेला, या महिन्यामध्ये, या दिवसाला या ठिकाणी जी भविष्यवाणी मी बोलत आहे, जी करत आहे ती कंप्लीट होणार, ती पूर्ण होणार। याचा अर्थ परमेश्वराची आलेली भविष्यवाणी त्याला वेळ सुद्धा असते। पण काही भविष्यवाणी अशा सुद्धा आहेत की त्याला वेळ सांगितली नाही की ते कधी होणार, पण ते घडतंय। ती वेळ मनुष्याला ठाऊक नसते, सांगणारा सेवकाला सुद्धा ती ठाऊक नसते, पण तू देव त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेमध्ये करतो। उत्पत्ती याचा 37 अध्याय 7 वचनामध्ये वचन काय सांगतो? उत्पत्ती याचा 37 अध्याय 7 वचन, पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले। यस माझ्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे पाहत आहोत की देवाचा जो सेवक आहे, देवाचा जो मुलगा आहे, जो योसेफ, याच्याविषयी परमेश्वरानं दृष्टांताद्वारे एक भविष्यवाणी केली की योसेफ, तुला मी येत्या दिवसामध्ये लिफ्टअप करणार आहे, मी तुला उंच करणार आहे आणि तुझे भाऊ तुला नमन करतील, तुझे आई वडील तुला नमन करतील। पण ती वेळ ती ठाऊक नव्हती, ती कोणत्या वेळेला करणार आहे, किती वर्ष त्याला लोटतील हे ठाऊक नव्हतं। पण माझ्या प्रिय लोकांनो, जी भविष्यवाणी झाली ती भविष्यवाणी कंप्लीट होईपर्यंत योसेफ देवाने दिलेल्या भविष्यवाणीला तो पकडून होता, देवाने दिलेल्या त्या शब्दाला तो पकडून होता आणि जवळजवळ 13 वर्ष लागले ती भविष्यवाणी कंप्लीट व्हायला। पण तो योसेफला ठाऊक होतं, ज्या देवानं मला शब्द दिलेला आहे, ज्या देवानं मला दृष्टांताद्वारे भविष्यवाणी केलेला आहे ती पूर्ण होणार, ती पूर्ण ते जाणार। पण तू माझी एक जबाबदारी आहे, ती भविष्यवाणी जर पूर्ण व्हावी, मी त्या ठिकाणी फक्त निष्काळजी राहू नये, मी फक्त त्या आळसामध्ये मी जीवन जगू नये, तर ती भविष्यवाणी कंप्लीट व्हायला मी सुद्धा प्रयत्न केलं पाहिजे। आणि माझ्या प्रियानो, योसेफ ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी त्याने प्रयत्न केलेत, पवित्र जीवन तो जगला। पोटिफरची स्त्री त्याच्या विरुद्धात पाप करण्यासाठी आलेली असताना त्या विरुद्ध तो म्हटला की नाही, मी देवाच्या विरुद्धात त्या ठिकाणी पाप करू शकत नाही। माझ्या प्रिय लोकांनो, योसेफ त्या ठिकाणी देवाने दिलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी आपलं जीवन त्या ठिकाणी त्यानं वाट पाहिली आणि आपलं जीवन त्या ठिकाणी त्या मार्गावरती त्यानं लावलं की होय, मला प्रभूपासून आलेली भविष्यवाणी माझ्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी मी माझं जीवन समर्पित करतो। माझ्या प्रियानो, भविष्यवाणी आमच्या जीवनामध्ये येतात, पण ते पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते। जर ती जबाबदारी मी पूर्ण करत नाही तर ती भविष्यवाणी सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही। मला सांगितलं एखाद्या सेवकाने की होय बाबा, येत्या दिवसामध्ये तू महान सेवक होशील, येत्या दिवसामध्ये तुझ्या जीवनामध्ये असं देवबाप करेल, तर मला भविष्यवाणी केलेलं आहे, त्या भविष्यवाणीला पकडून मी माझं जीवन घडवलं पाहिजे, त्या भविष्यवाणीला पकडून मी प्रार्थनेमध्ये जीवन व्यतीत केलं पाहिजे, त्या भविष्यवाणीला पकडून देवाच्या सेवकाच्या संगती राहून मी माझं जीवन व्यतीत केलं पाहिजे, देवाच्या संगती राहून मी देवाच्या आज्ञापनेमध्ये राहिलं पाहिजे, मगच त्या भविष्यवाणी कंप्लीट होतात। काही लोक मंदिर सोडायचं कारण, काही लोक चर्च सोडायचं कारण त्याच्या जीवनामध्ये भविष्यवाणी केल्यास ते कंप्लीट होत नाहीत। कारण काय? कधी कधी ती भविष्यवाणी त्या ठिकाणी मनुष्याच्या विचारातून सुद्धा आलेली असते, मनातून सुद्धा आलेली असते, देवापासून नसते, म्हणून ती कंप्लीट होत नाही। आणि काही भविष्यवाणी देवाच्या खऱ्या सेवकाकडे येते, परंतु आलेल्या असताना सुद्धा जे लोक त्या ठिकाणी आहेत ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं समर्पण प्रभूला केलं नाही, कोणत्या प्रकारे आज्ञा पालनामध्ये राहिले नाहीत, कधी त्याने पवित्र शास्त्र उघडले नाही, कधी त्याने गांभीर्यतेने त्या ठिकाणी दाखवलं नाही, उपास प्रार्थनेमध्ये त्यांनी कधी गेले नाहीत, पण परमेश्वराला कधी शोधलं नाही आणि ते विश्वास ठेवतात भविष्यवाणीवरती की देव मला या राष्ट्रांसाठी ते सेवक म्हणून वापरून घेईल। असं कधीच होणार नाही, हे शक्य नाही की ज्याच्यासाठी भविष्यवाणी केल्यानंतर तो कोणताही प्रयत्न करत नाही, असं अजिबात कधी होणार नाही। माझ्या प्रियानो, जर देवाची भविष्यवाणी आम्हाला आलेला आहे तर आम्ही त्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे। देवाची भविष्यवाणी देवाने दिलेल्या एका वेळेमध्ये तो सांगतोय की देवबाप या वेळेला ते होईल, ते होणार। आणि काही भविष्यवाणी त्या ठिकाणी वेळ त्याला ठाऊक नसते, ती महिना ते वर्ष ठाऊक नसतं, पण देवाला ठाऊक असते कधी कंप्लीट करायचं। यशाया याच्या 9व्या अध्यायामध्ये 6 आणि 7 वचन काय सांगतं? यशायाचा 9वा अध्याय 6 आणि 7 वचन, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील।
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. येस माझ्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी यशिया देवाचे महान संदेश ते येशूच्या जन्माविषयी त्यांना त्या ठिकाणी भविष्य आली. हो, या त्या ठिकाणी एक पुत्र जन्मलेल, तो इमान्युएल असेल, तो कुमारिकेच्या द्वारे जन्म होईल. आणि भविष्यवाणी त्याच्याकडे आली. त्यावेळी ती भविष्यवाणी आलेला असताना ती वेळ कोणती ठाऊक नव्हती, कोणत्या सालामध्ये किती वर्षानंतर तो जन्माला येईल ठाऊक नव्हतं. पण तो भविष्यवाणी ती आली आणि देवाने ती कंप्लीट केली, ती पूर्ण केली. अशक्य गोष्टी त्या होत्या. एका कुमारिकेच्या द्वारे त्या ठिकाणी एक बाळ जन्माईल अशक्य होतं. सायन्सच्या दृष्टीने असेल, लोकांच्या विचाराच्या दृष्टीने असेल, परंतु प्रियानु देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. जे मनुष्याला अशक्य वाटतं, मनुष्याच्या कल्पनेच्या विचाराच्या पलीकडे आहे, अशा गोष्टी देव बाप करतो. कारण आमच्या देवाचं नाव अद्भुत मंत्री आहे. तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. मनुष्याच्या विचाराच्या सामर्थ्याच्या पलीकडे तो काम करतो. आणि या ठिकाणी यशियाला देवाची भविष्यवाणी आली की आमच्यासाठी बाळ त्या ठिकाणी जन्माला येईल. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये आम्ही गेलेला असताना आम्ही पाहूया की काही भविष्यवाण्या मनुष्याच्या मनाच्या द्वारे येते. स्वतःला ते संदेश ते समजत असतील, सेवक समजत असतील, परंतु त्या ठिकाणी काही लोक इमोशनल होऊन देवाचा आत्मा त्या ठिकाणी त्यांना लीड करत नाही आहे. परंतु लोकांना खुश करण्यासाठी, लोकांनी आपली वाहवा करावी, आम्ही कोण तर वेगळा आहोत. ज्या रीतीनं शिमोन जादूकाराविषयी त्या ठिकाणी पेशनाच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे. शिमोन मोठमोठे महत्कृत्य करायचा आणि मी काय तर वेगळा आहे अशी लोकांनी माझ्याविषयी प्रशंसा करावी, अशा प्रकारचे काही संदेश ते काही सेवक सुद्धा त्याच सेम स्पिरिटमध्ये जो शिमोनमध्ये होता, मी काय तर स्पेशल आहे, मी काय तर वेगळा आहे, म्हणून त्या ठिकाणी देवापासून आलेले शब्द न सांगता मनुष्याकडून आपल्या मनाच्या द्वारे केलेल्या भविष्यवाण्या त्या ठिकाणी सांगतात. आणि कितीतर लोक या भविष्यवाण्या ऐकून त्याच भविष्यवाण्याला पकडून कितीतर लोक गोंधळामध्ये पडलेले आहेत, कितीतर लोक त्या ठिकाणी पापामध्ये पडलेले आहेत, कितीतर लोक त्या ठिकाणी ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत. कारण आलेल्या भविष्यवाणी त्या ठिकाणी प्रभूपासून नाही आहे, आलेली भविष्यवाणी त्या मनाची आहे. त्याच्यामुळे कितीतर गोंधळ आज ख्रिस्ती समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. चुकीचं डायरेक्शन दिल्यामुळं, चुकीच्या भविष्यवाणी केल्यामुळं आज कितीतर गोंधळ आम्हाला पाहायला मिळतो. आणि कितीतर लोक त्या ठिकाणी त्याला बळी पडत आहेत, त्याला बळी पडत आहेत, चुकीच्या भविष्यवाण्याला त्या ठिकाणी बळी पडत आहेत. पहिले राजे 13वा अध्याय 1 पासून 32 पर्यंत तुम्ही वचन वाचला प्रियानो, त्या ठिकाणी एका संदेशाविषयी सांगतं की तो जाऊन एका राजाला सांगतो की तू असं असं केलेलं आहेस आणि त्या ठिकाणी परमेश्वर तुझं राज्य काढून घेईल. आणि मग देव म्हणतोय तू गेलास त्या ठिकाणी तर ज्या वाटेने गेलास त्या वाटेने परत येऊ नको, तिथं थांबू नको, कुणाचं खाऊ नको. पण त्या ठिकाणी एक खोटा एक व्यक्ती असतो, संदेश असतो, तो म्हणतो की नाही चल माझ्या घरी, देव माझ्याशी बोललेला आहे. हे मनापासून त्याच्या मनानं आलेली त्याची भविष्यवाणी होती. पहिले राजाचा 13वा अध्याय 18 आणि 19 वचन आम्ही त्या ठिकाणी वाचूया. पहिले राजाचा 13वा अध्याय 18 आणि 19 वचन. तेव्हा तो त्यास म्हणाला, मीही तुझ्यासारखा संदेष्ट आहे. परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील. पण हे त्याचे सांगणे खोटे होते. त्याने त्याचबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले. या ठिकाणी स्पष्टपणे वचन सांगते प्रियानो की खोटी भविष्यवाणी त्या ठिकाणी एका त्या संदेशाने केली. तो म्हटला की देवाचा देवदूत येऊन माझ्याशी बोललेला आहे की माझ्या घरी चल, मला सांगितलंय की तुला त्या ठिकाणी माझ्या घरी घेऊन जायचं आहे, खाणं पाणी तुला द्यायचं आहे, त्या ठिकाणी तुला चांगलं पाहुणचार करायचं. देवाच्या देवदूतानं मला सांगितलेलं आहे. वचन सांगते स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये ती खोटी भविष्यवाणी होती, खोटे त्या ठिकाणी ते शब्द होते. आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी वचन सांगते की ज्या सेवकानं अद्भुत रीतीने देवाचं प्रकटीकरण झालं, त्या सेवकानं देवाला न विचारता मनुष्याच्या या ठिकाणी चुका होत आहेत. आज ख्रिस्ती समाजाच्या चुका होत आहेत, आज बिलीवर लोकांच्या चुका होत आहेत, लिडरशिपमध्ये असलेल्या लोकांच्या चुका होत आहेत. भविष्यवाणी एका सेवकाने केली की लोक त्या व्यक्तीला देव मानतात, पण तू प्रभूकडे जाऊन त्या सानिध्यात बसून देवाला विचारायला सुद्धा लोकांना वेळ नाही की प्रभू ही आलेली भविष्यवाणी ही तुझ्यापासून आहे काय, प्रभू हा सेवक जो बोलत आहे तुझ्यापासून आहे काय. लोकांना आज विचारण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे. लोक गुंतून गेलेला आहे. हा देवाचा सेवक माझ्या प्रिय लोकांना, देवानं अद्भुत रीतीनं त्या ठिकाणी त्याला प्रकटीकरण दिलं.
भविष्यवाणी त्याला दिली, परंतु त्या ठिकाणी खोट्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवल्यामुळं या सेवकाला आपल्या जीवाला गमवण्यासाठी आला, तो त्या ठिकाणी मरण पावला. पुढे जर आम्ही वचनामध्ये त्या ठिकाणी वाचतोय 24 वचनामध्ये, मरण पावला, तो मरण पावला. काय सांगते 24 वचन? तेथून निघून तो चालला असता, वाटेने त्यास एक सिंहाने गाठून मारून टाकले. त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले आणि ते गाढव त्याच्यापाशी उभे राहिले आणि सिंह त्या प्रेताजवळ उभा राहिला. यस, अशा पद्धतीची परिस्थिती आज ख्रिस्ती समाजामध्ये बिलीवर लोकांच्या ज्या खोट्या भविष्यवाण्यावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवला जातो. आपलं आत्मिक जीवन प्रभूच्या सांध्यात ते बांधत नाही आहे. प्रभूच्या सांध्यात बसून देवाच्या नियमशास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जर शोध करत नाहीत, पापामध्ये जीवन जगतील आणि कधीच त्याचा ती भविष्यवाणी माझ्या जीवनामध्ये कंप्लीट होईल याचा विचार कधी करू नये. किंवा परमेश्वरापासून खरोखरी भविष्यवाणी आले का याचा तपास करणं किती महत्वाचं आहे. हा व्यक्ती बोलत आहे, हो म्हणतोय मी देवाचा संदेश आहे, पण तो हा जे बोलत असताना आलेले शब्द खरोखर माझ्यासाठी आहेत काय? मग किती लोक आज देवाच्या सांध्यामध्ये बसून तपासत आहेत, किती लोक त्याचा अभ्यास करत आहेत, किती लोक प्रभूकडे रडत आहेत, प्रभूकडे विचारत आहेत. पण काही लोकांनी आज देवाच्या सेवकांना देव करून टाकलेला आहे. देवाचा सेवक त्या ठिकाणी देव नसून देवाचा सेवक त्या ठिकाणी एक मार्गदर्शक आहे प्रभूकडे जाण्यासाठी. परंतु चुकी करू नका, चुकी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू नये. देवाचा सेवक एक मनुष्य आहे, देव देव आहे. देवाचं गौरव आम्ही मनुष्याला देऊ शकत नाही आहे. देव देव आहे. आज काही लोक प्रभूला न विचारता त्या ठिकाणी आलेल्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी गोंधळामध्ये आहेत. प्रार्थना करणं, प्रभू करणं, विचारून घेणं किती महत्वाचं आहे. दुसरे इतिहास याचा 18वा अध्याय 10 ते 11 वचनामध्ये वचन काय सांगते? दुसरे इतिहास याचा 18वा अध्याय 10 ते 11 वचनामध्ये, तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, या शिंगांनी तू अरामी लोकात सुदडून त्यांचा नाश करशील. सर्व संदेशी त्याच्याप्रमाणे भाषण करू लागून म्हणाले, रामोत गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. या ठिकाणी जेव्हा मी 18वा अध्याय वाचतो माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी यहोशापाट राजा आणि अहाबाविषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. यहोशापाट राजा म्हणतो अहाबाला की होय, आम्हाला लढायला जायचं, मी येतो तुमच्या बरोबर, परंतु देवाचा निरोप आम्हाला कुणाकडून तर घ्यायचा आहे. प्रभूने आम्हाला त्या ठिकाणी डायरेक्शन द्यावं, यासाठी कोण तर आम्हाला हवं आहे. मग त्या ठिकाणी जवळजवळ 400 संदेश असतात. त्याच्यामध्ये सिदकियाविषयी लिहिलेला आहे, जो खोटा संदेश असतो आणि तो म्हणतो भविष्यवाणी करतो आणि अहाबाला म्हणतो आणि त्या ठिकाणी यहोशापाटाला म्हणतो की जावा, तुम्ही विजयी होणार राजे, तुम्हाला कुणी पराजित करू शकत नाही. परमेश्वरापासून आलेला शब्द माझ्याकडे आहे, परमेश्वरापासून आलेली भविष्यवाणी माझ्याकडे आहे, जावा, तुम्ही विजयी होणार. त्या ठिकाणी सिदकिया आणि जवळजवळ 400 खोटे संदेश ते असतात. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी देवाचा एक सेवक जो खरा भविष्यवाणी घेऊन येतो, त्याचं नाव मिखाया संदेश असतं, परंतु अहाब त्या शब्दावरती विश्वास ठेवत नाही. आज कितीतर लोक अहाबासारखी झालेले आहेत. त्याला त्या ठिकाणी परमेश्वरापासून आलेली जी खरी भविष्यवाणी लोकांना सुधारायला लागतंय. ब्रदर, तुम्ही सुधारला पाहिजे, मग आशीर्वाद येईल. सिस्टर, तुम्ही बदलायला पाहिजे, मग आशीर्वाद येईल. प्रभूचा शब्द माझ्याकडे आहे, प्रभूने तो शब्द माझ्याकडे दिलेला आहे, भविष्य माझ्याकडे दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद करायचा आहे, तुम्हाला त्या परिस्थितीतून काढायचं आहे, पण तुमचं जीवन तुम्ही बदलावं ही सुद्धा प्रभूची इच्छा आहे. पण तो लोकांना ती भविष्यवाणी नको आहे, ते त्या ठिकाणी जायला नको आहे. पण त्या ठिकाणी सांगितलं जातं नाही, तुम्ही कसंही जीवन जगा, माझी भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे, तुम्ही आशीर्वादित होणार, तुम्ही फलद्रूप होणार. तुमचा एक फ्लॅट आहे आणि दुसरा फ्लॅट होणार, तुमची एक गाडी आणि दुसरी गाडी होणार, तुमचा बँक बॅलन्स ठिकाणी वाढणार. पण तुम्हाला सांगू द्या, ही भविष्यवाणी प्रभूपासून नसून त्या ठिकाणी खोट्या भविष्यवाणी केल्या जात आहेत. खोट्या भविष्यवाणी सांगून आज त्या ठिकाणी लोकांचं जीवन नरकामध्ये टाकलं जात आहे. त्याला कारणीभूत कोण असेल? काही लोक म्हणतील तो सेवक कारणीभूत आहे, ती सेविका कारणीभूत आहे. नाही नाही नाही, ज्या लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, पवित्र शास्त्राचा अभ्यास न करता, पवित्र शास्त्रामध्ये न पडता ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ते लोक स्वतः त्यासाठी जबाबदार आहेत आणि असतील. जोपर्यंत देवाच्या वचनातून माझ्या प्रिय लोकांनी आम्ही जाऊन तपासत नाही, आम्ही अभ्यास करत नाही की होय प्रभू, ही भविष्यवाणी तुझ्यापासून आलेली आहे काय? प्रभू होय, मला हा शब्द तुझ्यापासून आहे काय? अहाबनं त्या ठिकाणी खोट्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवला. खरा सेवकाला मिखायाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. आज की त्याच रीतीने परिस्थिती आहे.
खऱ्या सेवकाला त्या ठिकाणी अपमान केला जातो, त्या ठिकाणी त्यांना नाव ठेवलं जातात आणि खोट्या संदेशाची वावा केली जाते. पण तुम्हाला सांगू द्या, खरा सेवक जो असतो तो मनुष्याकडनं वावा मिळण्यासाठी तो शब्द बोलत नाही. पौल ज्याने तिने तेसलकराच्या पत्रामध्ये म्हटला, देवाचं शुभवर्तमान मनुष्याला खुश करण्यासाठी मी कधी बोलत नाही. देवाचं शुभवर्तमान प्रभूनं जो आमचं अंतःकरण पारखतो त्यासाठी आम्ही बोलतो, त्यासाठी आम्ही सांगतो. देवाचा खरा सेवक मनुष्याकडून सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न कधी करत नाही, बोलत नाही, सांगत नाही. त्याला ठाऊक असतं माझा सन्मान करणारा माझा बाप आहे, माझा सन्मान करणारा माझा परमेश्वर आहे आणि तो माझा सन्मान करणार. आज तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून आलेले शब्द जर तुम्हाला प्रकट व्हावे तर त्यासाठी तुम्ही प्रियानो झटणं किती महत्वाचं आहे. आणि जेव्हा परमेश्वर शब्द तुमच्याकडे येईल, मग जेव्हा परमेश्वर मग तुला सांगेल, मग त्या ठिकाणी तुमचा अपमान होईल, लोक तुमच्या विरुद्धात बोलतील, लोक तुम्हाला त्या ठिकाणी दगडमार करतील, लोक तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला न पाहिल्यासारखं करतील. याच्याविषयी चिंता करणं तुम्हाला त्याची काय आवश्यकता नाही. लोकांनी तुम्हाला सन्मान करावा यासाठी प्रभूचा निरोप घेऊन तुम्ही जात नाही आहेत. देवाने तुमचा सन्मान करावा यासाठी तुम्हाला शब्द घेऊन जायचे आहेत, यासाठी प्रभूची भविष्यवाणी घेऊन जायची आहे. लोकांची गर्दी कदाचित तुमच्याकडे नसेल याच्याविषयी तुम्ही चिंता करू नये. देव माझ्या बाजून आहे याच्याविषयी तुम्ही चिंता करावी. आज प्रभूचा आत्मा तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. किती लोक आहेत, किती फॉलोअर आहे, चिंता नसावी. स्वर्गाच्या राज्यामध्ये मी प्रामाणिकपणे प्रभू चालेला निरोप देत असताना स्वर्गाच्या राज्यामध्ये माझ्याविषयी वाहवा केली जात आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. याच्याविषयी तुम्ही आणि मी चिंता करावी. आज देवाच्या सेवकाला, आज मंडळ्यांना, आज समाजाला आणि ख्रिस्ती कुटुंबांना आणि देशांना अशा संदेशाची आवश्यकता आहे जो मिखायासारखा असेल, जो दॅनियल सारखा असेल, जो त्या ठिकाणी यशया सारखा असेल, जो एलियास सारखा असेल, अलिशा सारखा असेल, की प्रभू पासून आलेली स्पष्ट भविष्यवाणी तो लोकांना सांगेल. आणि अशा भविष्यवक्त्याच्या अशा संदेशाच्या शोधामध्ये देवबाप आहे. कदाचित तुमच्यापैकी कोणतर असेल, ती संदेश असू शकते, तो संदेश असू शकतोय, तर देवाचा खरा स्पष्ट निरोप तो राष्ट्रांना करवेल, मंडळांना करवेल आणि त्याच्याद्वारे मंडळ्या पश्चाताप करतील आणि त्याच्याद्वारे लोकांचं जीवन आशीर्वादित होईल. आज तुम्ही त्याच्यापैकी कोणतर असू शकता प्रियानो, आज तुम्ही त्याच्यापैकी कोणतर असू शकता. इर्मयाचा 23वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन आम्ही हिंदीमध्ये त्या ठिकाणी वाचणार आहोत. इर्मया याचा 23वा अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये परमेश्वर स्पष्टपणे भविष्य वक्ते आणि त्या ठिकाणी आलेल्या भविष्यवाण्याविषयी देवाचं वचन स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलत आहे. इर्मयाचा 23वा अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? इर्मया याचा 23वा अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये, मैंने इन भविष्यवक्ताओं की बातें भी सुनी है जो मेरे नाम से यह कहकर झूठी भविष्यवाणी करते हैं. मैंने स्वप्न देखा है, स्वप्न जो भविष्यवक्ता झूठ मूठ भविष्यवाणी करते और अपने मन ही के छल के भविष्यवक्ता है. यह बात कब तक उनके मन में समाई रहेगी. देव स्पष्टपणे म्हणत आहे इर्मयाच्या द्वारे, देवाचा एक महान संदेश इर्मया याच्याद्वारे ते बोलत आहे. ते म्हणत आहेत की मी यांना संदेश माझं भविष्यवाणी मी यांना दिलीच नाही. ही भविष्यवाणी जे सांगतात ते त्यांच्या मनाची भविष्यवाणी आहे. ही खोटी भविष्यवाणी सांगतात, मनाचे विचारच सांगतात. मी यांना सांगितलं नाही की तुला ही भविष्यवाणी माझ्यापासून आहे, तू जा आणि सांग जा. देवबाप म्हणतोय असे खोटे भविष्यवक्ते आज त्या ठिकाणी मी पाहत आहे, जे मनचे भविष्यवाणी करतात, मनाच्या विचार सांगतात, आपल्या मनात ते ठरवतात आणि म्हणतात की होय परमेश्वर मला दृष्टांतात सांगितलं, होय परमेश्वर मला स्वप्नामध्ये सांगितलं आणि मला तुमच्याशी बोलू द्या. एक व्यक्ती त्या ठिकाणी, एक देवाचा त्या ठिकाणी एक सेवक होता, तो अजून सुद्धा आहे. आणि त्या ठिकाणी लँडलाईन होते आणि त्या लँडलाईनमध्ये त्या ठिकाणी पहिला लँडलाईनवरती लोक बोलायचे तर आपले मोबाईल ज्या रीतीने आता आहेत तसे मोबाईल त्या ठिकाणी त्यावेळी नव्हते. ते लँडलाईन घेणं सुद्धा महाग होतं, BSNL त्यावेळी असायचं. आणि मग तो देवाचा सेवक एका श्रीमंत विश्वासणाऱ्याकडे गेला, तो सुद्धा ज्ञानी व्यक्ती, त्याला सुद्धा देवाच्या वचनाचं भरपूर ज्ञान आहे. आणि तो त्याच्याकडे गेला आणि म्हटला की अंकल, देवानं मला सांगितलेलं आहे. काय म्हटला की देवानं मला सांगितलेलं आहे की तुमच्याकडून मी लँडलाईनला पैसे घ्यावे आणि मी लँडलाईन माझ्या घरामध्ये घ्यावा कारण त्याची आवश्यकता आहे. हा सुद्धा देवाचा त्या ठिकाणी विश्वासणारा होता, त्या ठिकाणी श्रीमंत व्यक्ती होता, बिझनेसमॅन होता. ते म्हटला ठीक आहे बाबा, देवान तुला सांगितलंय पैसे द्यायला, नक्कीच सांगितलं असेल, पण तू तुझ्याशी तो देव बोलाय, मला पण त्यानं सांगावं, मी पण त्यासाठी प्रार्थना करतो. मला जेव्हा सांगेल त्यावेळी मी तुला त्या ठिकाणी तुला जे पाहिजे त्या गोष्टी मी तुला देईन.
आज लोक बुलले जातात, फसवले जातात. आज आपण पाहतोय की परमेश्वर मला सांगत आहे की तुम्ही माझ्या चर्चेसाठी त्या ठिकाणी 5,000 रुपये द्यावेत, 10,000 रुपये द्यावेत. परमेश्वर माझ्याशी बोलत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की तुमची जमीन मला द्यावी. परमेश्वर मला सांगितलंय की तुम्हाला हे द्यावं, ते द्यावं. अरे परमेश्वर जो माझ्याशी बोलतोय त्या सेवकाशी बोलतोय, ज्याला द्यायचं आहे त्याच्याशी सुद्धा तो बोलेल. जो देव कर्नल्याशी बोलला तो देव पेत्राशी सुद्धा बोलला. आज ठिकाणी इतर गोंधळ त्या ठिकाणी ख्रिस्ती समाजामध्ये आम्ही पाहत आहोत. खोट्या भविष्यवाण्या, मनच्या भविष्यवाण्या सांगितल्या जातात आणि प्रभूपासून आलेले हे भविष्यवाण्या आहे मग त्या ठिकाणी बोललं जातं आणि सांगितलं जातं. इर्मयाचं 14 अध्याय 14 वचन आम्ही हिंदीमध्ये वाचूया. इर्मयाचं 14 अध्याय 14 वचन. तब यहोवा ने मुझसे कहा, ये वक्ता मेरा नाम लेकर झूठी भविष्यवाणी करते हैं. मैंने उनको न तो भेजा और न कुछ आज्ञा दी और न उनसे कोई भी बात कही. वे तुम लोगों से दर्शन का झूठा दावा करके अपने ही मन से व्यर्थ और धोखे की भविष्यवाणी करते हैं. तेव्हा तो वचन स्पष्टपणे सांगते, सर्वांनी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पाहावं. देवा म्हणतोय आपल्या मनाचे विचार सांगतात. बाबांनो, मी त्यांना भविष्यवाणी सांगितले नाही, मी त्याच्याशी बोललो नाही. हे आपले मनचे विचार सांगत आहेत. हे खोटे भविष्यवक्ते आहेत. देव इर्मयाच्या द्वारे तो बोलला, त्यानं प्रकट केलं, त्यानं उघड केलं. देवाच्या त्या ठिकाणी वचनाची कोणी खेळू शकत नाही. देवाचं नाव घेऊन कोणी आपला व्यापार चालवू शकत नाही. इर्मया बोलला, परमेश्वर वचन प्राप्त झाले, मनाचे दृष्टांत सांगत आहेत, भविष्यवाण्या करतायत. मी बोललो नाही, देव म्हणत आहे. आज आम्ही सर्व ठिकाणी किती ठिकाणी पाहत आहोत अशा प्रकारचे गोंधळ उठलेले आहेत, मनाच्या भविष्यवाण्या केलेल्या जात आहेत. परंतु प्रभू इर्मयाच्या शोधामध्ये आहे. आज जे तुम्ही जवळजवळ 26 ते 30 लोक आज सहभागी झालेले आहात, माझ्या प्रियानु, तुमच्यामध्ये कोण इर्मया आहे काय? जे प्रभूकडून आलेले शब्द लोकांना स्पष्टपणे कळेल. प्रभूच्या हृदयातील गोष्टी देशांसाठी तो प्रकट करेल, तो दाखवेल. या ठिकाणी खोट्या भविष्यवाण्या कोणत्या आहेत आणि खऱ्या भविष्यवाण्या कोणत्या आहेत तो दाखवेल. आज इर्मयाच्या शोधामध्ये परमेश्वर आहे. इर्मया परमेश्वराला पाहिजे आहे. आज कोण आहे का आमच्यामध्ये जो इर्मयासारखं जीवन जगण्यासाठी समर्पित करण्यासाठी तयार होईल? प्रभू मी आहे. इर्मयाला वापरून घेतल्या, देवा मला तू वापरून घे. आज कितीतर ठिकाणी, सर्व ठिकाणी मला या ठिकाणी म्हणायचं नाही, पण तू कितीतर ठिकाणी त्या ठिकाणी खोट्या भविष्यवाण्या आपल्या मनच्या त्या ठिकाणी सांगितल्या जातात. मनच्या भविष्यवाण्या सांगून त्या ठिकाणी लोकांना भुलवलं जातं, फसवलं जातं आणि आज लोक त्याला बळी पडत आहेत. पुन्हा एकदा मला सांगू द्या की ते लोक त्या ठिकाणी याला दोषी कोण असेल? तो सेवक नाही, तो सेविका नाही. ज्या लोकांनी डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवला ते लोक त्या ठिकाणी त्याला जबाबदार आहेत. इर्मया याचा 28 अध्याय 9 वचनामध्ये खरे सेवक आणि त्याच्या भविष्यवाण्या कशा करतात याचे आम्ही पाहणार आहोत. खरे सेवक आणि त्याच्या भविष्यवाण्या इर्मयाचा 28 अध्याय 9 वचनामध्ये पाहणार आहोत. चांगल्या प्रकारचा दिखावा, चांगल्या प्रकारचं भाषण, चांगल्या प्रकारचे कपडे, पाठीमागचं बॅकग्राऊंड, चांगला साऊंड याला पाहून पसू नका. आकर्षित करणाऱ्या गोष्टी पाहून पसू नका. प्रियानु, लोकांना वाटतं त्या ठिकाणी की चांगलं त्या ठिकाणी डेकोरेशन आहे, चांगला पेरावा आहे, चांगली त्या ठिकाणी माईकची सिस्टीम आहे, चांगली लाईट आहे, चांगली म्युझिक सिस्टीम आहे, चांगले त्या ठिकाणी लोक बाजूला बोलतात, चांगले इंग्लिश त्या ठिकाणी बोललं जातं. होय, खरोखर हे सेवक आहेत. खरोखर आम्ही तपासलं पाहिजे, खरोखर तो सेवक आहे काय? असं जो श्रीमंत आहे, जो कपडे घातलेला आहे, चांगलं स्टेज आहे, त्याच्याकडे भविष्यवाणी येतो. एक साधा सिंपल व्यक्ती त्या जीवन जगणार, त्याच्याकडे प्रभूची भविष्यवाणी नाही काय? वचन सांगता अरण्यामध्ये असताना योहान जो संदेश आहे, अरण्यामध्ये असताना प्रभूची भविष्यवाणी त्याला आली, प्रभूचं वचन त्याला आलं. पश्चाताप करा की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. माझ्या मागून जो येत आहे, मी पाण्याने बाप्तिस्मा करते, पण माझ्या मागून जो येत आहे तो अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. ही भविष्यवाणी योहानाला अरण्यामध्ये प्राप्त झाली. मंदिर होते, मंदिरामध्ये उपासना सुरू होते, यरूशलेममध्ये उपासना सुरू होते. चांगले पेरावर नेसलेले याजक लोक त्या ठिकाणी होती, परंतु त्या ठिकाणी अरण्यामध्ये राहणारा, टोळ आणि मध खाणारा आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो त्याचे वस्त्र, वचन सांगते उंटाच्या वस्त्रासारखे असल्याचे वस्त्र असलेला अशा व्यक्तीकडे प्रभूची भविष्यवाणी झाली.
चांगले भाषण पाहून, चांगले पेरावे पाहून, चांगल्या गोष्टी पाहून कुणी फसू नका. तपासा की खरोखर हा देवाचा सेवक आहे काय, खरोखर याच्याकडून आलेले भविष्यवाणी प्रभू कोण आहे काय, हे तपासणं किती महत्वाचं आहे. खरे सेवकांचे भविष्यवाण्याविषयी देवाचं वचन काय सांगताय पवित्र शास्त्रामध्ये पाहणार आहोत. यिर्मयाचा 28 अध्याय 9 वचनामध्ये काय सांगताय. मराठी 28:9. कोणी संदेशात शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेशाचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्यास पाठवले आहे. या ठिकाणी स्पष्टपणे वचन सांगते की त्या सेवकाने सांगलेल्या गोष्टी खरोखर घडतात, तर आम्ही ओळखावं की होय ही भविष्यवाणी परमेश्वरापासून आलेली आहे, ही परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे. परमेश्वर बोलत आहे की त्यानं बोलत त्या रीतीनं होत आहे आणि भविष्यवाणी त्या ठिकाणी घडत आहे. आम्ही ओळखावं ही भविष्यवाणी परमेश्वरापासून आहे. आणि जो भविष्य वक्ता त्या ठिकाणी भविष्य सांगत आहे ज्या व्यक्तीविषयी, त्या व्यक्तीनं स्वतःविषयी अभ्यास केला पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये असं कोणताही सिद्धांत नाही की जो व्यक्ती पापामध्ये राहतोय, पापामध्ये जीवन जगतोय, प्रभूच्या सानिध्यामध्ये तो बसत नाही आहे, प्रभूला तो वेळ देत नाही आणि प्रभू त्याला म्हणतोय मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला भरभराटीत करीन, मी तुझं नाव लिफ्टअप करीन, मी तुला उंच करीन. असा प्रभूचा वचनाचा सिद्धांत कधीच नाही आहे. प्रभू अशा सिद्धांताविषयी कधीच शिकवत नाही आहे. प्रभू कधीच असा सिद्धांत त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये नाही आहे. तर आम्ही तपासावं की होय हा भविष्यवाणी करायला माझ्याविषयी, परंतु मी तर पापामध्ये जीवन जगतोय, मी प्रार्थना करत नाही, खरोखर माझ्यासाठी असेल काय, किंवा एखाद्या व्यक्तीविषयी भविष्यवाणी केलेलं आहे, अरे तो तर व्यक्ती त्या ठिकाणी व्यभिचारामध्ये, व्यसनामध्ये, आणि कसं त्याला म्हणतोय की नाही तू प्रभू तुला आशीर्वाद करेल, प्रभू तुला समृद्ध करेल. अरे बाबा खरोखर परमेश्वरापासून याला भविष्यवाणी आल्या तर त्याला पापाविषयी दिसलं पाहिजे की ब्रदर होय प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू इच्छितो, परंतु तुमच्या पापाविषयी मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही मागं फिरावं, तुम्ही पश्चाताप करावा. योहान म्हटला पश्चाताप करा मग तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. प्रत्येक जण आपलं खरोखर स्वच्छ करो, उंच खोरे सपाट हो. परमेश्वरापासून भविष्यवाणी त्या योहानाकडे होती. देवाचं वचन यिर्मया 28:9 मध्ये म्हणते कोणी संदेशला जो भविष्यवाणी करतो त्याप्रमाणे प्रत्यय येते, यावर आम्ही ओळखावी की होय ही परमेश्वरापासून आलेली भविष्यवाणी आहे. आम्ही तपासूया. पण लोक आज नेत्र बंद करून त्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवतात, त्या भविष्य वक्त्यावरती विश्वास ठेवत आहेत. गर्दी केली जाते, माझ्याविषयी भविष्य करा, माझ्याविषयी भविष्यवाणी करा. माझी एक बहीण मला म्हटली, अहो पाळक साहेब, एक त्या ठिकाणी ताई आली ती बघा प्रार्थनेला, ती म्हटली अगं बाई तुझ्या पालकानं त्या ठिकाणी काही सांगितलं नाही, काही गोष्टी प्रकट केल्या नाहीत, परंतु जे नेमक्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी मी तिला सांगितल्या, परंतु लोकांना सवय लागून गेल्या की त्या ठिकाणी भविष्यवाणी प्रत्येक वेळी करावी, प्रत्येक वेळी सांगावं, वेगळं काहीतरी सांगावं, पण तुझ्या पापामध्ये जीवन जगत आहे, ज्या दलदलीमध्ये ते आहेत त्यातून लोकांना बाहेर पडायचं नाही, त्याच्याविषयी त्यांच्याशी बोलायचं नाही. प्रभूने मला आशीर्वादित करावं, याच गोष्टी त्यांच्या समोर आहेत. कधी कधी लोकांची चूक पण नसते, ज्या ट्रॅक मधून लोकांना चालवलेत लोक त्यात मधून चालत आहेत. अनुवादाचा 18 अध्याय 22 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं. अनुवादाचा 18 अध्याय 22 वचनामध्ये, तर कोणी संदेशा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे. तो संदेशा उन्मत्त होऊन बोलला आहे, तू त्याची भीती बाळगू नको. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतो संदेश बोलतोय पण त्याप्रमाणे घडत नाही आहे, त्याप्रमाणे होत नाही आहे. परमेश्वर जर बोलतोय तर त्याप्रमाणे ते घडणार. पण एखादा संदेश बोलतोय आणि त्याप्रमाणे घडत नाही तर आम्ही ओळखावं हा संदेश तर परमेश्वरापासून आलेला नाही आहे. ज्या व्यक्तीला, ज्या संदेशाला, त्या व्यक्तीचं जीवन जे आत्तो आहे ते जर त्याला समजत नाही आहे, वरील गोष्टीकडे पाहून त्या ठिकाणी भविष्यवाणी करतोय, समजूया आम्ही हा वक्ता, हा त्या ठिकाणी आलेला सेवक त्या ठिकाणी देवापासून नाही आहे, देवापासून नाही आहे. कुणाचं वचन, कुणाला भविष्यवाणी देवापासून प्राप्त होते? कोण परमेश्वराची भविष्यवाणी सांगू शकतो? वचन काय सांगते मी वाचूया. यशाया याचा 50 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. यशायाचा 50 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये, प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही, मी मारणाऱ्या पुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्या पुढे मी आपले गाल केले, उपमर्द व चितू यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. या ठिकाणी संदेशाविषयी भविष्यवाणी जो करतोय, जो संदेश भविष्यवाणी करतोय, जीवनाविषयी दर्शवलं जातं. आणि पुढच्या भागामध्ये मी नक्कीच तुमच्याशी बोलेन की कोण संदेश त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये असे कसे संदेश होऊन गेले की त्यांचं जीवन कसं होतं आणि कशा रीतीने म्हणू शकते की होय खरोखर हे संदेश होते. कोणकोणत्या गोष्टीतून प्रभू त्यांना जायला लागलं आणि आजचे संदेश ते
जुन्या काळातील संदेश आणि आजचे संदेश यातला फरक नक्कीच आम्ही समजून घेऊया. देवाचं वचन सांगतंय यशाचा 50 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये की परमेश्वराकडून ऐकणारा नेहमी तो ऐकतोय, नेहमी देवासाठी देवाच्या लोकांसाठी तो सण करणारा असतोय. स्वतःला त्या भविष्यवाणीविषयी आलेला त्याच्याविषयी स्वतःचं नाव तो उंच करत नाही, स्वतःला तो गौरव देत नाही. याच्यावर मी ओळखलं पाहिजे की हा खरोखर देवापासून आलेला सेवक आहे, संदेश आहे, जो नेहमी स्वतःला नम्र करत असतोय, नेहमी स्वतःला त्या ठिकाणी खाली ठेवत असतोय आणि प्रभूचं नाव उंचलं जावं, प्रभू त्या ठिकाणी माझ्याद्वारे उंचला जावा, मी केलेल्या भविष्यवाणीद्वारे प्रभूच्या नावाला गौरव मिळाला पाहिजे. या ठिकाणी जो सेवक प्रयत्न करतो आम्ही ओळखू शकतो की होय खरोखर हा देवाचा खरा सेवक आहे, खरा संदेश आहे. आणि जो नेहमी प्रभूकडे घेऊन जातो तो म्हणतोय मी काय नाही. जरी त्यांनी योहान म्हटला, योहानाचे शिष्य म्हटले प्रभूजी आज त्या येशूच्या पाठीमागं आपले शिष्य जात आहेत. आणि योहान म्हटला होय बाबांनो ते होणं अगत्य आहे. योहान याचा 30 वचनामध्ये म्हटला मी त्या ठिकाणी घटलं जावं आणि तो उंचला जावा, कारण त्याच्या पायाचे त्या ठिकाणी पायतानाचे बंद सोडण्यासाठी मी ते योग्य त्याचा नाही. हा संदेश त्याचे गुणधर्म असतात. जो नेहमी स्वतःला नम्र करतो, जो स्वतःला खाली करतो आणि प्रभूला उंच करतो, त्या भविष्यवाणीद्वारे प्रभूचं नाव उंच झालं पाहिजे यासाठी तो नेहमी प्रयत्नात असतो. तो नेहमी स्वतःला आकर्षित करत नाही, तो नेहमी फोकस मध्ये स्वतः नसतो. त्याचं आकर्षण ठिकाण परमेश्वर असतं. तो लोकांना प्रभूकडे आकर्षित करतो, त्याचं फोकस प्रभूकडे असतं. लोकांना प्रभूकडे फोकस करावं यासाठी तो नेहमी शिकत असतो. आम्ही ओळखूया की खरोखर तो देवाचा संदेश आहे, जे परमेश्वराच्या पासून आलेलं वचन तो लोकांना शिकवतो. परमेश्वरापासून आलेलं त्या ठिकाणी संदेश तो लोकांना, परमेश्वरापासून आलेला भविष्यवाणी तो लोकांना कळवतो. पहिली योहान याचं 4 अध्याय 3 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतंय? पहिली योहान 4 अध्याय 3 वचन, जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्ती विरोधकाचा आत्मा आहे, तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. आजच्या परिस्थितीमध्ये कितीतर संदेश सगळे संदेश नाही म्हणून परंतु कितीतर संदेश आहेत. जे संदेश आहे म्हणतात परंतु स्वतःला उंच करतात. जी भविष्यवाणी ते म्हणतात काय नाही कॅन आय प्रॉफिसाय, लोक म्हणतात प्रॉफिसाय, काय मी भविष्यवाणी करू लोकांना विचारत, लोक म्हणतात करा भविष्यवाणी. भविष्यवाणी आम्ही करत नाही, भविष्यवाणी देवाचा सेवक करू शकत नाही. भविष्यवाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. प्रभूपासून आलेला शब्द ठिकाणी प्रकट केला जातो. पवित्र आत्म्यापासून आलेला शब्द, पवित्र आत्म्यापासून आलेली भविष्याची ती वाणी ही देवापासून असते, पवित्र आत्म्यापासून आलेली असते. जो आत्मवचन सांगते स्वतःला त्या ठिकाणी उंच करत नाही आहे, तो देवापासून आलेला आत्मा आणि तो देवापासून आलेला परमेश्वर संदेश आहे हे आम्ही समजून घेऊया. आज देवाला एलिया आवश्यक आहेत, अलिशा आवश्यक आहेत, यशया इर्मया देवाला पाहिजे आहेत, योहान देवाला पाहिजे आहेत. जर प्रभूच्या सान्यामध्ये मी झटून प्रभूकडे मागायला होतं नक्कीच हे कृपादान देईल. येत्या 2-3 भागामध्ये आम्ही नक्कीच पाहणार आहे कृपादान कशा पद्धतीनं मिळू शकतो, कशा पद्धतीने कृपादान मिळतं. नक्कीच परमेश्वर देवबाप माझा विश्वास आहे की प्रत्येकाशी बोललेला आहे. ज्या भविष्यवाण्याविषयी आम्ही ऐकलेलं आहे ते बाप नक्कीच माझा विषय